नमस्कार. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज आपण ऑटो इम्युन डिसऑर्डर्स याच्या अंडर जे जे व्याधी येतात त्याबद्दल महत्त्वाची माहिती घेणार आहोत. कोणकोणते व्याधी येतात? रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजेच आमवात, सोरियासिस ज्याला कुष्ठ असं आम्ही म्हणतो, IBS म्हणजेच इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजेच आतड्यांचा विकार म्हणजेच ग्रहणी याला असं आम्ही म्हणतो. नंतर हशिमोटोज थायरॉइडिटिस म्हणजेच हायपोथायरॉइडचाच एक प्रकार, मल्टिपल स्क्लेरोसिस, याशिवाय टाईप 1 डायबेटीस. तर असे अनेक महत्त्वाचे आजार या एका कॅटेगरीच्या खाली येतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे वेगवेगळ्या अवयवांचे आजार आहेत, वेगवेगळी लक्षणं असणारे आहेत, अतिशय क्रॉनिक आजार आहेत, पण याच्यामध्ये काय असा कॉमन फॅक्टर आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी डॉक्टर दीप्ती कंधारे, मनस आयुर्वेदमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर सुरुवातीला आपण बघूयात की हे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स म्हणजे नक्की काय असतं. तर बघा, आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे म्हणजे इम्युन सिस्टीम, तिचं काम काय असतं तर कोणतंही इन्फेक्शन झालं म्हणजे कोणतेही बॅक्टेरिया असू दे, व्हायरसेस असू दे, तर त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करतं आणि मग त्यांच्यामध्ये लढाई होते आणि हे इन्फेक्शन क्युअर होतं. म्हणजे आपलं शरीर स्वतः जसं प्रयत्न करत असतं की इन्फेक्शन बरं व्हावं आणि हील व्हावं. पण या केसमध्ये काय होतं तर ही जी इम्युन सिस्टीम आहे त्यांची गल्लत होते की फॉरेन बॉडी कोणती आहे आणि आपल्या शरीरातले सेल्स कोणते. त्यामुळे ते काय करतं की आपल्या शरीरातले टिश्यूजवर, सेल्सवर हल्ला सुरू करतं. म्हणजेच थोडक्यात एखाद्या राज्याचे सैनिक स्वतःच्याच राज्यातल्या गोष्टींवर किंवा स्थळांवर अटॅक सुरू करतं अशा पद्धतीने. त्यामुळे मग काय होतं की क्रॉनिक इन्फ्लॅमेशन होतं, म्हणजे सूज यायला लागते. नंतर तो जो ऑर्गन आहे, तो जो अवयव आहे तो खराब व्हायला लागतो आणि वेगवेगळ्या आजारांमध्ये अर्थातच टार्गेट हे वेगवेगळं असतं. म्हणजे जर रुमॅटॉइड असेल तर सांध्यांवर अटॅक करतात. नंतर डायबेटीसमध्ये पॅनक्रियाज आहे. नंतर IBS मध्ये म्हणजे आतड्यांचा आजार आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या अवयवांना टार्गेट केलं जातं आणि आपली इम्युन सिस्टीम, आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच अवयवांवर हल्ला करते. ओके, आता असं होण्याचं काय बरं कारण असेल, म्हणजे असं एखाद्याच्या शरीरामध्ये असं का होत असेल तर त्याला कारणं वेगवेगळी आहेत. पहिलं तर जेनेटिक्स हे तर असतंच, म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये जवळच्या व्यक्तीला जर असा एखादा आजार असेल तर शक्यता असते की तो तुम्हाला पण येऊ शकते. पण 100% तेच कारण आहे किंवा प्रत्येकालाच येईल असं नाही. बाकीचे फॅक्टर्स पण महत्त्वाचे असतात. बाकीचे फॅक्टर्स कोणकोणते असतात तर बऱ्याचदा असं दिसून येतं की एखादं मोठं इन्फेक्शन झालं की त्याच्यानंतर ट्रिगर मिळतो त्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आतड्यांचं किंवा रेस्पिरेटरी असं इन्फेक्शन झालं की मग त्याच्यानंतर आर्थरायटिस सुरू होतो किंवा कोणताही असा एखादा मोठा आजार होतो, ते इन्फेक्शन क्युअर नाही झालं की तिथून मग असं क्रॉनिक सुरू होतं. त्यामुळे इथे मी आवर्जून तुम्हाला हा सल्ला देईन की जर कोणतं इन्फेक्शन झालं असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला जर अँटीबायोटिक्स दिले असतील तर त्याचा कोर्स पूर्ण केला पाहिजे, अगदी शेवटच्या गोळीपर्यंत. ते इन्फेक्शन पूर्ण क्युअर झालं की नाही याची खात्री केली पाहिजे. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की कोणतंही अँटीबायोटिक मनाने घ्यायचं नाही, कारण त्यामुळे पण त्याचा रेझिस्टन्सवर परिणाम होतो. त्यामुळे अँटीबायोटिक हे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं. यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे, बऱ्याचदा असं दिसतं की एखाद्या वेळेस स्ट्रेस फॅक्टरनी हे ट्रिगर होतं. म्हणजे एखादा कोणताही ट्रॉमा, फिजिकल असेल, मेंटल असेल, असं मोठी घटना आयुष्यामध्ये घडली की त्याच्यानंतर या क्रॉनिक आजाराला सुरुवात होते. तिसरं महत्त्वाचं कारण आहे, ज्यांना स्मोकिंगची जास्ती सवय आहे तर स्मोकिंगमुळे हे असे कुठलेही आजार सुरू होतात. यानंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पण असतात. म्हणजे कधी कधी शहर बदललं, नंतर अचानक पोल्युशनला खूप जास्ती एक्सपोज झालं, म्हणजे नोकरी बदलली, फिरतीची नोकरी असेल, तर असं सतत एखादं कारण घडत असेल तरी पण हे क्रॉनिक आजार सुरू होतात. यानंतर खूप महत्त्वाचं कारण जे आम्ही आयुर्वेदिक लोक नेहमी सांगतो ते म्हणजे की याचा पचनाशी संबंध असतो. म्हणजे सुरुवातीला डायजेशन खराब होतं, नंतर आम तयार होतो, नंतर अग्निमंद होतो आणि त्यानंतर या आजारांची सुरुवात होते. आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा आजकाल मानतं की गट मायक्रोबियम त्याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले तर त्याच्यामुळे सुद्धा याचा परिणाम होतो. यानंतर एक महत्त्वाचा फॅक्टर तो दिसतो म्हणजे हॉर्मोन्स. तर हॉर्मोन्समुळे पण फरक पडतो. त्यामुळे अर्थातच बायकांमध्ये ऑटो इम्युन डिसऑर्डर थोडं जास्ती प्रमाणात दिसून येतं. आता अजून एक महत्त्वाचा फॅक्टर बघायचा आहे
आणि ह्याचा उपयोग अर्थातच ट्रीटमेंटसाठी होतो, तो म्हणजे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डीचा रोल जो आहे ना, तो फक्त आपल्या बोन हेल्थवर किंवा हाडांशी संबंधित असतो असं नाही, तर इम्युन सिस्टीमशी सुद्धा त्याचा संबंध असतो. त्यामुळे इम्युन सिस्टीमचं काम योग्य पद्धतीने होण्यासाठी व्हिटॅमिन डी हे अतिशय आवश्यक असतं. आणि विशेष करून काही आजारात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, नंतर टाईप 1 डायबेटीस, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि इवन थायरॉइड याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी दिसते. त्यामुळे या लोकांनी बाकीची औषधं जर तुम्ही घेत असाल तरी त्याच्यासोबतच ब्लड टेस्ट करून तुमचं व्हिटॅमिन डी चेक केलं पाहिजे. आणि जर डेफिशियन्सी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात ते घेतलं पाहिजे. जर डेफिशियन्सी नसेल तरीसुद्धा तुम्ही नॅचरल सोर्सेस जे आहेत, म्हणजे एक 15-20 मिनटं उन्हामध्ये बसणं किंवा अंड्याचा म्हणजे येलो योक जो असतो तर त्याचं सेवन करणं, तर ह्यानी नक्की फायदा होतो. अर्थातच हे ट्रीटमेंटला रिप्लेस करत नाही, म्हणजे तुमची बाकीची औषधं चालू असतातच, पण त्याच्या जोडीने जर हे तुम्ही घेतलं तर खूप लवकर फरक पडतो. म्हणजे सूज कमी व्हायला म्हणा किंवा पेन कमी व्हायला म्हणा, ह्याची खूप जास्ती मदत होते. कारण इम्युन सिस्टीमला व्हिटॅमिन डी सपोर्ट करत असल्यामुळे हे म्हणजे जे हल्ला करतात आणि जे सूज येते म्हणजे क्रॉनिक इन्फ्लेमेशन होतं, तर ह्याला कुठेतरी अटकाव बसतो. आता यानंतर महत्त्वाचा मुद्दा की ह्याच्यासाठी ट्रीटमेंट काय घेतली पाहिजे. तर माझा सल्ला पर्सनली असा आहे की तुम्ही ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे ह्या दोन्ही ट्रीटमेंट घेतल्या पाहिजेत त्या स्पेशालिस्टकडून. कारण असं आहे की आयुर्वेदिक औषधांनी डायजेशनला खूप चांगली मदत होते, नंतर बऱ्याचदा सिम्पटमॅटिक रिलीफ मिळतो. त्याच्यानंतर बाह्य उपचार अनेक आहेत आयुर्वेदामध्ये चांगले. याशिवाय टॉनिक किंवा त्या अवयवांना बल देणारी चिकित्सा, म्हणजे आर्थरायटिस असेल तर सांध्यांना बल देणारी, अशा पद्धतीने टॉनिक्स हे खूप चांगले आहेत, तर या औषधांचा फायदा होतो. पण त्याचबरोबरीने जेव्हा सिम्पटम्स अचानक वाढतात, फ्लेअरअप होतात, म्हणजे खूप जास्ती सूज आली किंवा अचानक गोष्टी इतक्या वाढल्या की त्या कंट्रोलमध्ये येत नाहीत, तर त्यावेळेला ॲलोपॅथिक औषधाने खूप चांगला फायदा होतो. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जेव्हा या अवयवांवर परिणाम व्हायला होतात तर बऱ्याचदा ते चेंजेस इरिव्हर्सिबल असतात. म्हणजेच काय, तर एकदा सांधा खराब व्हायला लागला की त्याचे जे चेंजेस आहेत ते परत येत नाहीत, म्हणजे तो एकदा खराब झाला की झाला, अशा पद्धतीने असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घेऊन ती जी झीज असेल किंवा सांधा किंवा जो अवयव खराब होणं जे आहे तर त्याला अटकाव बसणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळे दोन्ही ट्रीटमेंटचा उपयोग हा बरा होण्यासाठी करून घेतला पाहिजे. त्याच्या जोडीने जसं मी सांगितलं तसं व्हिटॅमिन डी हे सुद्धा घेतलं पाहिजे. आणि हे सगळ्याचं कॉम्बिनेशन असं करून त्या आजारावर उपचार करता येऊ शकतो. या जोडीने अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं तसं डायजेशन हे बऱ्याचदा दुर्लक्षित राहतं. त्यामुळे सगळ्या आजारांमध्ये डायजेशन हे खूप जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यासाठी औषधं घेणं किंवा त्यासाठी पथ्य पाळणं, आहाराकडे लक्ष देणं, या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटला महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे की बऱ्याच वेळेला स्ट्रेस हा ट्रिगर फॅक्टर असतो. त्यामुळे लोकांना असं दिसतं की एखादा स्ट्रेस आलाय, म्हणजे काही कारण झाले, स्ट्रेस आला आणि अचानक लक्षणं वाढले. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट शिकून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यावर तुमचं असं म्हणणं असेल की अरे काय स्ट्रेस, काय कोणी स्वतःहून घेतं का, काहीतरी कारण घडतं किंवा काहीतरी अशी परिस्थिती येते म्हणून स्ट्रेस येतो. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही एखादा असं कन्सिडर कराल की एखादं पारडं आहे आणि त्याच्यामध्ये एका बाजूला सगळ्या परिस्थिती आणि स्ट्रेस आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमची हेल्थ आहे, तर तुमचा फोकस हा तुमच्या हेल्थकडे असायला हवा. कारण की तुमचं आरोग्य, तुमचं शरीर, तुमची हेल्थ हेच तुमच्या बरोबर शेवटपर्यंत राहणार आहेत. आणि बाकी इकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू बदलतील, त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील, त्या येतील जातील. पण हे जे एकदा आरोग्य खराब झालंय ते कदाचित परत नाही येणार. त्यामुळे प्रत्येक वेळी हे लक्षात ठेवायचं आहे की या स्ट्रेसने आपलं आरोग्य खराब झालं नाही पाहिजे. असं जर कन्सिडर केलं तर तुम्ही त्या स्ट्रेसला मॅनेजमेंट करायला नक्की शिकू शकाल. तर हे काही इनपुट्स आहेत माझे ऑटोइम्युन डिसऑर्डर्सला ट्रीट करण्यासाठी. यामधल्या एकेका आजाराबद्दल जर तुम्हाला स्पेसिफिक माहिती हवी असेल तर मला तसं कमेंट करून सांगा. मग आपण एकेका आजाराबद्दल डिटेल माहिती घेऊ. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.